Good morning all. In this lecture, we will start our next question, supply chain management. Okay, आपला युनिट 2 स्टार्ट आहे. त्यामध्ये आपण ॲडव्हर्टायझिंग रिसर्च कंझ्युमर रिसर्च आणि मोटिवेशन रिसर्च असे 2 पार्ट कंप्लीट केलेले आहेत. सो नेक्स्ट आहे ऍक्च्युली फिजिकल डिस्ट्रीब्युशन रिसर्च आहे आणि त्याच्यामधला पार्ट आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके, सो आपण आज स्टार्ट करूया. व्हॉट इज मीन बाय सप्लाय चेन मॅनेजमेंट and its feature. Okay, so supply chain is a comprehensive term. Okay, supply chain काय आहे? Comprehensive term आहे used to describe the process or network established for serving the final consumer. बेसिकली हा सप्लाय चेन मध्ये काय येणार आहे बरं? जेव्हा आपण कंझ्युमरला फायनल गुड्स रीच करतो, सर्व करतो, त्यामधली जी प्रोसेस आहे दिस ऑल अबाउट सप्लाय चेन. Okay, that means when we produce when we convert raw material into finished product and finished product distribute to the final consumer. आणि ही जी प्रोसेस आहे मग आपण ते कशा पद्धतीने रीच करतो, ऍट द राईट टाइम, ऍट द राईट प्लेस, ऍट द राईट क्वांटिटी. ओके, वॉट एव्हर इट मे बी, ऑल दिस थिंग इन्क्लुडिंग अंडर सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो इट इज स्टार्ट विथ द रॉ मटेरियल सप्लाय, मॅन्युफॅक्चरर, wholesaler, keeper, distributor and retailers who deliver the product to final users. ओके, म्हणजे जसं की आपण काय म्हणतो की जी सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे दॅट मीन्स नॉट ओनली डिस्ट्रीब्यूट फिनिश्ड गुड्स टू द फायनल कंझ्युमर, राईट? म्हणजे फक्त फायनल गुड्स कंझ्युमर पर्यंत पोहोचवणं म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे का? तर नाहीये. तर इथे 2 पार्ट असणार आहेत हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट थिंग, when we purchase raw material for production, राईट? ही एक सप्लाय चेन आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या सप्लायर कडून काय करतोय तर रॉ मटेरियल परचेस करतोय, राईट? अँड दिस रॉ मटेरियल कन्वर्टेड इनटू फिनिश्ड प्रोडक्ट, जे की आहे विदिन द ऑर्गनायझेशन. अँड जेव्हा आपण फिनिश्ड प्रोडक्ट प्रोड्यूस करतोय दॅट मीन्स व्हेन वी प्रोड्यूस फिनिश्ड प्रोडक्ट अँड दिस फिनिश्ड प्रोडक्ट सप्लाय टू द फायनल कंझ्युमर. म्हणजे 2 प्रोसेस इथे काय असणार आहेत? इन्क्लुड्स असतील. इज इट क्लिअर? लक्षात आलं का पार्ट? मॅडम हा कीर्ती, परत सांगा एकदा. सप्लाय चेन मॅनेजमेंट काय कॉन्सेप्ट आहे कीर्ती? की सप्लाय चेन मॅनेजमेंट बेसिकली आपलं एक थिंकिंग असतं. दॅट मीन्स सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस टू दी फायनल कंझ्युमर, बट हिअर नॉट. इथे आपण सप्लाय चेन मॅनेजमेंटचा जेव्हा स्टडी करतो तेव्हा 2 पॉइंट ऑफ व्ह्यूने करायचं आहे. फर्स्ट थिंग, when we purchase raw material for final production, म्हणजे जेव्हा आपण काय करतोय रॉ मटेरियल परचेस करतोय म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काय आहेत, क्रेडिटर्स आहेत किंवा सप्लायर आहेत, त्यांच्याकडे जातोय आपण, रॉ मटेरियल परचेस करतोय आणि ते ऑर्गनायझेशन मध्ये घेऊन येतोय, राईट? दॅट मीन्स दिस इज ऑल्सो सप्लाय चेन फर्स्ट. आणि नंतर काय करतोय आपण, दिस रॉ मटेरियल कन्वर्टेड इनटू फिनिश्ड प्रोडक्ट, जे की विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये असणार आहे. अँड सेकंड सप्लाय चेन कधी स्टार्ट होईल, व्हेन वी प्रोड्यूस फिनिश्ड गुड्स अँड दीज फिनिश्ड गुड्स रीच टू द फायनल कंझ्युमर. जेव्हा आपण ते फायनल कंझ्युमर पर्यंत पोहोचवतोय आणि ही जी प्रोसेस असणार आहे फायनल फिनिश्ड गुड्स टू फायनल कंझ्युमर, ही जी प्रोसेस असणार आहे दिस इज ऑल्सो सेकंड चेन ऑफ सप्लाय मॅनेजमेंट. इज इट क्लिअर? आता लक्षात आलं का? सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये एक पार्ट नाहीये तर 2 पार्ट असणार आहे. रॉ मटेरियल परचेस केल्यापासून आणि फिनिश्ड गुड्स फायनल कंझ्युमर पर्यंत रीच करण्यापर्यंत ही सगळ्या गोष्टी सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड असणार आहे. As the name suggests, it is the chain of supplier who add value at successive stage and provide the product to users at the right time, at the right place, right quantity and right quality and quantity and the right price. Okay, मग तुम्हाला तुमची सप्लाय चेन जेव्हा सक्सेस करायची आहे that means here we concentrate on or we provide our goods at the right time, right place, right quantity, quality and right price. जेव्हा आपण सगळ्या ह्या गोष्टी राईट करू
तेव्हाच आपली सप्लाय चेन मॅनेजमेंट ही सक्सेसिव्ह होईल, सक्सेसिव्ह स्टेज मध्ये जाईल असं म्हणता येईल. इज इट क्लिअर? येस मॅम. पुढे चला, सप्लाय चेन मॅनेजमेंटची काही डेफिनेशन दिलेले आहेत त्या तुम्ही सेल्फ स्टडी साठी बघू शकताय. आपण डायरेक्टली फीचर स्टार्ट करूया. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ सब्जेक्ट ऑफ रिसेंट ओरिजिन and it concerned with management of flow of goods and services from the producer, supplier to ultimate users or consumers. एक मिनिट हा. फीचर्स काय आहेत? सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ सब्जेक्ट ऑफ रिसेंट ओरिजिन and it's concerned with the management of flow of goods and services from the producer, that means supplier, to ultimate users or consumer. Okay, consumer पर्यंत आणि producer पासून consumer पर्यंतचा जो काही प्रवास असेल तो ह्या सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये इन्क्लूड असेल. एक लक्षात ठेवा, सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ कम्प्रेहेन्सिव्ह टर्म. कम्प्रेहेन्सिव्ह का म्हटलेलं आहे? कारण इथे फक्त कोणत्या एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट नाही केलेलं आहे, राईट? म्हणजे रॉ मटेरियल पासून ती गोष्ट वेअर हाऊस मध्ये स्टोअर करण्यापासून ते प्रोडक्ट मार्केटमध्ये रीच होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड्स असतील. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड द कम्प्रेहेन्सिव्ह टर्म. ओके, सो सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ कम्प्रेहेन्सिव्ह टर्म representing a network of chain of activity like production, distribution, storage or inventory management and many more things, right? सो यामध्ये खूप साऱ्या थिंग इन्क्लूड असल्यामुळे याला कम्प्रेहेन्सिव्ह टर्म असं म्हटलेलं आहे. इज इट क्लिअर फर्स्ट अँड 2 पॉइंट? येस मॅम. Yes, ma'am. The person and the activity of supply chain are independent but interdependent on each other. Okay, सो काय सांगायचं आपल्याला इथे? The person and the activities of supply chain, the person and activity of supply chain are independent but interdependent on each other. या कशा आहेत? स्पेसिफिक पर्सन असेल किंवा ती ऍक्टिव्हिटी असेल, ह्या दोन गोष्टी टोटली इंडिपेंडंट आहेत पण त्या इंटरडिपेंडंट ऑन ईच अदर असतील. फॉर एक्झाम्पल, the activity of the manufacturer and distributor are different but they are interdependent on each other. म्हणजे जसं की सांगितलेलं आहे, डिस्ट्रीब्युटर इज अ सेपरेट थिंग. आपण डिस्ट्रीब्युटर मॅन्युफॅक्चरर कडून डिस्ट्रीब्युटर तर प्रोडक्ट परचेस करतील आणि ते म्हणजे ह्या दोघांचा रोल जरी वेगवेगळा असेल तरी एकमेकांवरती काय असणार आहे? डिपेंडेबल असणार आहे. ओके, that's why here said this chain is independent but interdependent on each other. Example clear झालं का हे? Point number 3. येस मॅम. नेक्स्ट बघूया आपण. The basic objective of supply chain management is to produce right goods at the right time, make them available at the right time, right place, right price, at the right quantity and right consumer. म्हणजे जसं आपण म्हटलं की सप्लाय चेन जर तुम्हाला इफेक्टिव्ह करायची असेल तर काय करावं लागेल? हिअर वी produce and we provide goods and services at the right time, at the right place, at the right consumer, to the right price. ओके, सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही राईट कराल तेव्हा काय असणार आहे? तुमची सप्लाय चेन मॅनेजमेंट ही इफेक्टिव्ह होईल. दॅट्स वाय दिस इज द मेन और बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके, नेक्स्ट, सप्लाय चेन मॅनेजमेंट इज अ व्हेरी वायडर टर्म. ऑब्विसली वायडर का असणार आहे? कारण यामध्ये किती पार्ट इन्क्लूड आहेत सांगा बरं? कोणते
पार्ट इन्क्लूड असणार आहेत किंवा कोणत्या ऍक्टिव्हिटी इन्क्लूड असणार आहेत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये? Purchase raw material, व्हेरी store in, गुड. म्हणजे store यामध्ये काय in, असणार आहेत? दोन ऍक्टिव्हिटी इन्क्लूड्स असतील. जसं की मी सांगितलं सप्लाय चेन म्हणजे नॉट ओनली सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. दिस इज नॉट अ सप्लाय चेन. सप्लाय चेन मध्ये दोन पार्ट आहेत ज्यामध्ये आपण काय करतो, फर्स्ट सप्लाय चेन आहे. त्या फर्स्ट सप्लाय चेन मध्ये हियर वी परचेस रॉ मटेरियल फॉर फायनल प्रोडक्शन. ही पहिली सप्लाय चेन असेल ज्यामध्ये आपण रॉ मटेरियल फायनल प्रोडक्शन साठी परचेस करतो. ओके. अँड सेकंड सप्लाय चेन आहे मग द रॉ मटेरियल कन्वर्जन इनटू फिनिश्ड प्रोडक्ट अँड फिनिश्ड प्रोडक्ट रीच टू द फायनल कंझ्युमर. म्हणजे जेव्हा तुमचं फिनिश्ड प्रोडक्ट तयार होईल तेव्हा तुम्ही ते फायनल कंझ्युमर पर्यंत कसं बरं पोहोचवाल, ही सेकंड चेन असणार आहे. दॅट्स वाय हियर सेड दिस इज व्हेरी वायडर टर्म and describe the flow of goods and services, information of material from suppliers to buyer. In other words, it covers all those activities like procurement of raw material, production of goods, distribution of goods and final consumption. Okay, ह्या वर्डिंग मध्ये तुमच्या किंवा ह्या पॉइंट मध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, रॉ मटेरियल परचेस करू, रॉ मटेरियलचं प्रोक्युरमेंट करू, त्याचं प्रोडक्शन घेऊ, ते प्रोडक्शन आपण फायनल कन्झम्पशन पर्यंत रीच करू. दॅट्स वाय हियर सेड दिस इज व्हेरी वायडर टर्म. इज इट क्लिअर? Yes, yes, ma'am. ma'am. Then supply chain management activity includes designing supply chain, resource allocation, production and distribution planning, transport scheduling and resource management. म्हणजे जितकी सिंपल दिसते तितकी सिंपल कॉन्सेप्ट आहे का बरं? नाही. तर इथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी काय कराव्या लागणार आहेत, तर डिझाईन कराव्या लागणार आहेत. ओके. बेसिकली दिस इज डिपेंड्स ऑन युअर टाइप्स अँड नेचर ऑफ प्रोडक्शन. तुम्ही कोणत्या टाईपचं प्रोडक्शन घेताय, त्याच्यासाठी रॉ मटेरियल कुठून अवेलेबल होणार आहे, तुमचं फायनल टार्गेट कंझ्युमर कोण असणार आहे, ऑल दिस थिंग डिपेंड्स ऑन. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहेत, मॅटर करतील फॉर डिझायनिंग युअर सप्लाय चेन. राईट गाईज? दॅट्स वाय हियर सेड वी प्रेफर डिझायनिंग सप्लाय चेन, रिसोर्स अलोकेशन, प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्ट शेड्युलिंग अँड रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे प्रोडक्शन तर तुमचं परफेक्ट आहे पण तुमचं ट्रान्सपोर्ट शेड्युलिंग जर राईट नसेल तर तुम्ही जे म्हणतो की आपण इफेक्टिव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंट होईल का तुमची, तर नाही. राईट? दॅट्स वाय हियर वी ऑल्सो कॉन्सन्ट्रेट ऑन ट्रान्सपोर्ट शेड्युलिंग. म्हणजे जसं की तुमचं प्रोडक्ट कोणतं आहे, ड्युरेबल आहे, नॉन ड्युरेबल आहे, मग या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सपोर्ट शेड्युलिंग प्रिपेअर करणं महत्वाचं आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. अँड लास्ट पॉइंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट कव्हर अ वाईड रेंज ऑफ ऍक्टिव्हिटी लाईक पर्चेसिंग ऑफ रॉ मटेरियल, transportation, quality control, material handling, inventory control, order processing, warehousing and distribution, and customer service. Okay, so all these things including under supply chain management. Okay, so तुमच्या लक्षात आलं असेल दिस इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट, कारण यामध्ये दोन सप्लाय चेन ह्या इन्क्लूड्स असतील. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. So second question आहे importance of supply chain management. Supply chain research is very useful to collect, analyze, and supply information to take decision relating to establish to supply chain, cost reduction, enhance performance, and many more. Okay, जेव्हा आपण सप्लाय चेन मॅनेजमेंटचं स्टडी करतो तेव्हा सप्लाय चेन मॅनेजमेंट रिसर्च किंवा सप्लाय चेन रिसर्च केला जातो. या सप्लाय चेन रिसर्च मध्ये काय बरं असणार आहे,
So here we collect data, analyze data, gather data, interpret data, and draw specific conclusion for the purpose of smoothly conducting of supply chain activity. राईट. मग काय बरं करावं लागेल आपल्याला, तर त्याची इम्पॉर्टन्स आपल्याला दिलेली आहे. जेव्हा तुम्ही ह्या सप्लाय चेन रिसर्चला इम्पॉर्टन्स देता, ओके, तेव्हा त्याचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला काही बघायला मिळणार आहेत, त्याची इम्पॉर्टन्स थिंग तुम्हाला बघायला मिळतील. सर, पॉइंट नंबर फर्स्ट, टू इस्टॅब्लिश सप्लाय चेन नेटवर्क. टू इस्टॅब्लिश सप्लाय चेन नेटवर्क. आता हे तुमच्या कधी लक्षात येईल, जेव्हा तुम्ही रिसर्च करताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करावं लागेल. एक नेटवर्क आपलं जर स्ट्रॉंग असेल, that time we can easily purchase raw material at any situation. फॉर एक्झाम्पल जर आपण सांगायला गेलो तर एकच सप्लायर आहे आणि त्याच्याकडे 10 लोक गेली. सपोज एक सप्लायर आहे आणि त्याच्याकडे परचेस करणारे 10 पर्सन आहेत, तर तो कोणत्या पर्सनला रॉ मटेरियल सप्लाय करेल सांगा बरं. सांगा. कीर्ती, जैद, प्राची, सायमा, श्रद्धा. ज्याचं चांगलं त्याच्याशी कनेक्शन असेल. मी एक्झाम्पल काय सांगितलं लक्षात आलं का तुमच्या. फॉर एक्झाम्पल कीर्ती एक सप्लायर आहे असं पण अज्युम करू. कीर्ती काय करते, कीर्ती प्रोव्हाइड ऑल टाइप्स ऑफ रॉ मटेरियल टू दी ऑर्गनायझेशन. आणि हे सगळे तुम्ही कोण आहात, एक बिझनेसमॅन आहात. वर्षाचा एक बिझनेस आहे, प्राचीचा एक बिझनेस आहे, सायमाचा एक आहे, श्रद्धाचा आहे, जैदचा आहे. तर कीर्ती तू काय करशील, कोणत्या सप्लायरला तू रॉ मटेरियल परचेस करशील, कारण तुझ्याकडे क्वांटिटी इथे खूप कमी आहे. ज्या सप्लायरचं माझ्याशी खूप चांगलं कम्युनिकेशन आहे त्याच्यासोबत. एक मिनिट, हा रिपीट करा. वैरायटीज जो रॉ मटेरियल जो सप्लायर के पास है उसके पास से खरीदी करें. ओके, आणखी काय सांगता येईल जाईल. बरं, कीर्ती काय करेल, ती डिसाइड करेल की तिला कोणाला रॉ मटेरियल काय करायचं आहे, सप्लाय करायचं आहे. जैद, सपोज तू एक बिझनेसमॅन आहे, तर तुला रॉ मटेरियल ऍट एनी कॉस्ट काय करायचं आहे, तर कीर्तीकडून परचेस करायचं आहे. आणि तुझे हे सगळे कॉम्पिटिटर्स आहेत. दॅट टाइम तुझा प्रेफरन्स काय असेल किंवा बेसिकली तुझी स्ट्रॅटेजी काय असेल सांग. कमी किमतीत पण क्वालिटी रॉ मटेरियल परचेस हे असेल, बेसिक थिंग परचेस करणे. राईट. ओके. देन आता सपोज कीर्तीकडे हे बाकी सगळेच गेलेत आणि तू जर एखादं मटेरियल 100 रुपीजला परचेस करणार आहेस, दॅट मीन्स मिनिमम प्राइस, मॅक्झिमम क्वालिटी, मॅक्झिमम क्वांटिटी. इट्स युअर थिंकिंग. ओके, हे तुझे काय आहेत, थॉट्स आहेत, किंवा आपण म्हणू हे तो डिसाइड केलेला आहे. देन प्राचीने पण सेमच ठरवलं तुझ्यासारखं. मग तू काय करशील. मॅडम, ज्याच्या स्ट्रॅटेजीज खूप छान असतील, वेगळ्या असतील, थोड्याशा क्रिएटिव्ह असतील, त्याला मी रॉ मटेरियल परचेस करेन. सांगण्याचं इंटेन्शन काय आहे बघा, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते की इट्स व्हेरी सिम्पल थिंग गाईज, की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींना काय करतो, थोडंसं इग्नोर करतो. एक बेसिक थिंग, आता जैदने काय सांगितलं, मला काय करायचं आहे, राईट क्वांटिटी मला परचेस करायची आहे, देन ती रिझनेबल असणं महत्वाचं आहे आणि मला त्याला क्वालिटी पण एक्सपेक्टेड आहे. इट्स लाईक अ ॲटिट्यूड ऑफ अ बिझनेसमॅन. ओके, नो डाऊट, आणि असायलाच हवी. देन जर तुझे सिमिलर कॉम्पिटिटर्स असतील आणि ही गोष्ट कंटिन्युअस चालूच असणार आहे, दॅट टाइम जैद आपल्याला काय करावं लागेल की फर्स्ट बिल्ड अप ट्रस्ट. ओके, की तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला काय करायचं आहे, एक ट्रस्ट बिल्डअप करायचं आहे त्या सप्लायरच्या माइंड मध्ये. देन बिल्ड अप गुड रिलेशनशिप विथ सप्लायर. ओके, सपोज, आणि असं होतच नाही की वी ऑलवेज प्रेफर कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन, है ना. समटाइम वी प्रेफर द क्रेडिट बेसिस ट्रान्झॅक्शन.
सो जेव्हा तुम्ही क्रेडिट बेसिस वरती ट्रान्झॅक्शन करताय तेव्हा तुम्ही त्याचं ज्या ड्यू डेट तुम्ही दिलेली आहे त्या ड्यू डेटला पेमेंट करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, राईट? सो हे तुम्हाला Yes, सप्लाय ma'am. चेन नेटवर्क सांगतं किंवा हे ह्या ज्या सिंपल गोष्टी आहेत ना हे तुम्हाला सप्लाय चेन रिसर्च सांगतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. येस मॅम. ओके, चला Yes, आता आपण ma'am. पुढे जाऊया. काय सांगायचं आहे? टू इस्टॅब्लिश सप्लाय चेन नेटवर्क. सो एव्हरी कंपनी नीड टू नेटवर्क ऑफ रॉ मटेरियल सप्लाय अँड एजंट फॉर गेटिंग प्रोडक्ट टू अल्टिमेट कंझ्युमर. एकतर तुम्हाला काय करायचे आहे, सप्लायर सोबत सुद्धा स्ट्रॉंग नेटवर्क बिल्डअप करायचं आहे, ॲज वेल ॲज तुम्हाला एजंट सोबत सुद्धा स्ट्रॉंग रिलेशन बिल्डअप करायचं आहे. एजंट सोबत का बरं? बिकॉज एजंट काय करणार आहे, तुमचं फायनल प्रोडक्शन हे कंझ्युमर पर्यंत रीच करणार आहे. ओके, सो बिफोर सेटिंग द नेटवर्क इट इज इसेन्शियल टू हॅव डेटा रिलेटेड टू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. काय सांगायचं आपल्याला इथे, जेव्हा तुम्हाला रिलेशन बिल्डअप करायचं आहे, जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंग नेटवर्क बिल्डअप करायचं आहे, दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर दीज पॉइंट गाईज. ओके, म्हणजे सपोज कीर्तीसोबत आपण खूप छान बोलतोय, गप्पा मारतोय, तिच्यासोबत एक गुड रिलेशनशिप बिल्डअप केलं, पण कीर्तीकडे काहीच नाही, रॉ मटेरियलच नाही, काय उपयोग आहे का हो? छान आमची फ्रेंडशिप झाली, ओके ओके ठीक आहे, नाही बट करत. तुम्हाला तुमचा मोटो काय आहे, तुमच्या एक्सपेक्टेशन काय आहे की तुम्हाला ते रॉ मटेरियल रेग्युलर मिळालं पाहिजे. सो आधी तुम्ही स्टडी करा अवेलेबल ऑफ रॉ मटेरियल आहे का त्या सप्लायर कडे, किंवा सोर्सेस ऑफ नंबर ऑफ सप्लायर ऑफ रॉ मटेरियल. ओके, सोर्सेस ऑफ नंबर ऑफ सप्लायर ऑफ रॉ मटेरियल, देन लेंथ ऑफ सप्लाय at each level, different process involved, identify supply chain member, identify those member whose service are essential for the success of the supply chain network, decide the role of supporting companies like transporter in the entire network of supply chain. म्हणजे ह्या जर तुम्ही विचार केला तर ह्या खूप छोट्या छोट्या थिंग आहेत, पण जेव्हा तुम्हाला सप्लाय चेन स्ट्रॉंग करायचं असतं, सप्लाय चेन नेटवर्क काय करायचं आहे, बिल्डअप करायचं आहे, दॅट टाइम वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पॉइंट. ओके, मग रॉ मटेरियल अवेलेबल आहे का, मग त्याच्याकडे किती सोर्सेस अवेलेबल असणार आहेत, मग लेंथ ऑफ लेवल काय असणार आहे रिच करण्याची, डिफरंट प्रोसेस यामध्ये अजून काही असू शकतात का, आयडेंटिफाय सप्लाय चेन मेंबर्स, व्हॉट एव्हर. आता हे पॉइंट तुमचे सिंपल लक्षात आले असतील. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. good. Point number 2, to establish the network structure of supply chain. To establish the network structure of supply chain. So supply chain network classified into two categories. Okay, horizontal structure and vertical structure. So आता बघूया आपण vertical structure काय आहे आणि horizontal structure काय आहे. It means the length of network, long or short. Horizontal मध्ये काय सांगितलेलं आहे? It means the length of network, long and short, which depends upon the nature of product, middleman and end users. Okay, आता इथे तुम्हाला लेंथ ऑफ नेटवर्क काय करायचं आहे, डिसाइड करायचं आहे होरिझॉन्टल स्ट्रक्चर मध्ये. लेंथ बेसिकली काय म्हणतो आपण, एक व्हर्टिकल लाईन तुम्हाला माहिती आहे जी कशी असणार आहे, स्ट्रेट असेल. आता इथे मी तुम्हाला पिक नाही दाखवू शकत, तुम्हाला माहिती आहे ना व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल. बॅलन्स शीट तुम्ही लर्न केली आहे, म्हणजे व्हर्टिकल अशी आपण त्याला आणखी काही वर्डिंग आहे का व्हर्टिकलला? Breadth. सिंपल आहे ना व्हर्टिकल होरिझॉन्टल. होरिझॉन्टल एका लेवल वरती आपण म्हणतो, दॅट मीन्स लेंथ. व्हर्टिकल मध्ये काय असणार आहे, स्ट्रेट असणार आहे. ओके, एक लेवल इथे चेंज होतील थोडेसे. सो फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, बघूया आपण काय आहे. So for example, the supply chain of restaurant is short. The supplier of food article and vegetable are limited in number. It is the processed and served to the consumer, where the supply chain of airline company is relatively long because of the
area, climate and variety of the services are required. Okay, it depends on. म्हणजे तुमची सर्व्हिसेस कोणती आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक लेंथ नेटवर्क काय करू शकता तर इथे बिल्डअप करू शकता. अजून एक आठवत होते मी याच्याशी रिलेटेड काय सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल आता जसे आपण 2 एक्झाम्पल घेतले, परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड फायनल प्रोडक्शन हे कंझ्युमर पर्यंत रीच करायचं आहे. आता व्हर्टिकल होरिझॉन्टल कडे जाऊ आपण थोडस. सपोज तुमचाच एक फ्रेंड आहे आणि तो काय करतोय, सेम टाईपचं प्रोडक्शन घेतो आणि त्याच्याकडे सुद्धा एकच वे ऑफ ट्रान्सपोर्ट आहे आणि बाकी सबस्टिट्यूट तुमच्याकडे फारसे नाहीये. तर त्यावेळी तुम्ही काय कराल की तुमचं प्रोडक्शन आणि त्याचं प्रोडक्शन हे दोन्ही एकत्र करून जेव्हा तुम्ही मार्केटपर्यंत रीच करता, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ होरिझॉन्टल स्ट्रक्चर. लक्षात येतंय? सो तुम्ही काय कराल, एकाच टाईप्सचे म्हणते मी, एकाच लेंथचे नेटवर्क जेव्हा तुम्ही प्रेफर करताय, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ होरिझॉन्टल स्ट्रक्चर. व्हर्टिकल मध्ये काय आहे, these types of structure indicate the number of supplier customer at each level. ओके, आता इथे तुम्हाला नंबर ऑफ सप्लायर किती आहेत किंवा नंबर ऑफ तुमचे कॉम्पिटिटर्स किती आहेत, कस्टमर किती आहेत, ह्या गोष्टीवरती थोडंसं काय करावं लागतं, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. सो these types of structure indicate the number of supplier and customer at each level. Okay. For example, the number of vegetable supply may vary from the ordinary restaurant and 5-star hotel. Okay, so this is because the types of consumer, the variety of food item offered and many other factors. म्हणजे आपण काय करू शकतो, यावरून आयडेंटिफाय करू शकतो की तुमचे नंबर ऑफ कॉम्पिटिटर किती असणार आहेत किंवा तुमचे कंझ्युमर हे किती असणार. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Next point. Integrating business function. एक मिनिट. The main objective of supply chain research is to minimize cost, improve efficiency, and reduce dependence of intermediaries. So for this, it is necessary to eliminate unwanted function, avoid duplication, and integrated individual function into supply chain process. So this enhance operational efficiency and profitability. सो नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, ऑपरेशनल इफिशियन्सी अँड प्रॉफिटेबिलिटी इथे इन्हान्स होईल. कधी होईल, जेव्हा तुमचं सप्लाय चेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुमची कॉस्ट ही मिनिमाइज झाली पाहिजे, इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाली पाहिजे, रिडक्शन ऑन डिपेंडन्स ऑन इंटरमिजिएटरी. म्हणजे बेसिकली बऱ्याच वेळा असं होतं की आपण इंटरमिजिएटरी वरती जास्त डिपेंडेबल असतो. बट तुम्ही काय करा, इंटरमिजिएटरी वरती न डिपेंड राहता वी कॅन इझिली सेल अवर गुड्स अँड सर्व्हिसेस टू द फायनल कंझ्युमर. अशी एक स्ट्रेट लाईन काय करा तर बिल्डअप करा. जसं आपण मार्केटिंग मध्ये लर्न केलं, 0 लेवल सप्लाय चेन किंवा 1 लेवल सप्लाय चेन, 2 लेवल सप्लाय चेन. आठवतंय का तुम्हाला? Yes, ma'am. मार्केटिंग मध्ये आपण लर्न केलं होतं 0 लेवल, 1 लेवल, 2 लेवल. 0 लेवल मध्ये कोणी यामध्ये इंटरमिजिएटरी नाहीये. वी कॅन इझिली सेल अवर गुड्स टू दी फायनल कंझ्युमर. 1 लेवल मध्ये फक्त होलसेलर इन्क्लूड आहेत. 2 लेवल मध्ये होलसेलर अँड रिटेलर इन्क्लूड आहेत. 3 लेवल मध्ये होलसेलर, रिटेलर आणि एखादा कमिशन एजंट इन्क्लूड असतो. इथे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही शक्यतो अवॉइड करा, म्हणजे तुमची ऑपरेशनल इफिशियन्सी ही इनक्रीज होईल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Identify area for improvement. Supply chain research enable a company to locate the bottleneck area of inefficiency and thereby take corrective steps to improve manufacturing and distribution process.
ओके, सो तो मला काय करायचं आहे, इथे काही करेक्टिव्ह स्टेप फॉलो करायचे आहेत. दॅट मीन्स, for example, a multinational company may provide better services by considering specific option. So multi-site manufacturing or outsourcing production, appointing local dealers to entering into franchising agreement. So localizing the production and product and production, अपॉइंटिंग लोकल नेटवर्क फॉर आफ्टर सेल सर्व्हिसेस. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही असे काही ऑप्शन प्रेफर करताय तेव्हा नक्कीच काय होणार आहे, तुमचा डिस्ट्रीब्युशन परफॉर्मन्स हा इन्क्रीज होईल. तुम्ही लोकल जे काही डीलर्स आहेत किंवा लोकल जे नेटवर्क आहेत त्यांना काय करा, इम्पॉर्टन्ट द्या, आउटसोर्सिंगला इम्पॉर्टन्ट द्या, फ्रँचिंगला इम्पॉर्टन्ट द्या, एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड लास्ट पॉइंट, improve performance. Supply chain research to offer better and value-based service to consumer. So this can be done by setting up standardized total quality control at each stage of supply chain, reduce inventory at factory and with distributors, change transportation mode or improve the performance of the existing system. Okay, सो जर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा असेल तर नक्कीच काय होणार आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट रिसर्च तुम्हाला काय करेल तर हेल्प करेल. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. चला, आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू. थँक्यू. हॅव अ नाईस डे.